तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस होता. पण खरं सांगू, त्या दिवशी माझं सगळं, अक्षरशः सगळं बिघडलं होतं. इतकं की मला स्वतःवरही विश्वास उरला नव्हता. आणि त्या क्षणी मी फक्त एकच नाव घेतलं, स्वामी समर्थ. आणि जे पुढे घडलं ते आजही सांगताना अंगावर काटा येतो. सकाळी उठलो तेव्हा मनात एकच विचार होता, आज काहीही झालं तरी ही नोकरी मला मिळवायचीच आहे. घरची परिस्थिती आधीच तणावात होती. बाबांचा व्यवसाय चालत नव्हता. आई रोज देवासमोर बसून प्रार्थना करत होती. आणि सगळ्यांची एकच अपेक्षा होती, तू काहीतरी कर. तुम्हाला कधी असं वाटलंय का की सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं तुमच्या खांद्यावर आहे? तसंच काहीसं माझ्यासोबत होतं. मी तयार झालो, फॉर्मल कपडे घातले, आरशात स्वतःकडे पाहिलं आणि मनात एक आवाज आला, तू नाही करू शकत. हो, इतका आत्मविश्वास कमी झालं होतं. पण तरीही मी स्वतःला सांगितलं, एकदा प्रयत्न करून बघ. मी घराबाहेर पडलो आणि तिथूनच सुरू झाली खरी परीक्षा. बस चुकली. हो, पहिल्याच पावलावर सगळं बिघडलं. मी धावत धावत पुढच्या बससाठी गेलो, पण तीही भरलेली. टाईम जात होता आणि माझं टेन्शन वाढत होतं. तेवढ्यात एक विचार मनात आला, आज काहीतरी चुकीचं होणार आहे. तुम्हालाही कधी असं वाटतं का की दिवस सुरुवातीलाच खराब जातोय? तेच माझ्यासोबत होतं. मी समहाऊ दुसऱ्या बसमध्ये चढलो. घाम, गर्दी, आवाज, डोकं पूर्ण फिरत होतं. आणि तेवढ्यात माझ्या हातातून फाईल खाली पडली. सगळे डॉक्युमेंट्स, सगळं पसरलं. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण ही फाईल म्हणजे माझं भविष्य होतं. लोकं बघत होते, कोणी मदत करत नव्हतं आणि मी तिथेच बसून सगळं उचलत होतो. मनात एकच विचार, आज नाही होणार. पण तेवढ्यात एक वृद्ध माणूस माझ्याकडे आला. त्याने शांतपणे माझी कागदं उचलायला मदत केली आणि फक्त एकच वाक्य बोलला, घाबरू नकोस, स्वामी समर्थ आहेत. मी थोडा थबकलो, कारण हे शब्द मी आधीही ऐकले होते, पण कधी मनापासून घेतले नव्हते. बाय द वे, जर तुम्हालाही असं वाटत असेल की कधीकधी जीवनात सगळं संपल्यासारखं वाटतं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण अशा खऱ्या अनुभवांमधून कधीकधी आयुष्य बदलतं. मी पुन्हा बसलो. फाईल हातात होती, पण मन अजूनही घाबरलेलं आणि त्या वृद्धाच्या शब्दांचा विचार करत होतो, स्वामी समर्थ आहेत. मी डोळे बंद केले. पहिल्यांदाच, मनापासून मी नाव घेतलं, स्वामी समर्थ. आणि तेवढ्यात काहीतरी बदललं. बाहेर नाही, पण आत, माझ्या मनात एक शांतता आली. जणू कुणीतरी म्हणत होतं, मी आहे. पण खरी गोष्ट तर अजून सुरूच झाली नव्हती, कारण पुढे जे घडलं ते माझ्या आयुष्याचा पूर्ण रस्ता बदलणार होतं. आणि ते घडलं इंटरव्ह्यू सेंटरवर पोहोचल्यानंतर. पार्ट 2 मध्ये तुम्हाला कळेल, मी सेंटरवर पोहोचलो तेव्हा माझ्यासोबत असं काय घडलं, ज्यामुळे माझं आयुष्य कायमचं बदललं. मी कसं बसून होतो ते तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. हात थरथरत होते. घड्याळाकडे वारंवार पाहत होतो. आणि मनात एकच विचार, आता उशीर झाला, आता काहीच होणार नाही. मी शेवटी इंटरव्ह्यू सेंटरवर पोहोचलो. मोठी बिल्डिंग, दरवाजासमोर सिक्युरिटी आणि आत सूट घातलेले कॉन्फिडंट लोक. त्यांना पाहूनच माझा कॉन्फिडन्स पुन्हा खाली गेला. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही चुकीच्या जागी आला आहात, जिथे सगळे तुमच्यापेक्षा बेटर वाटतात? तसंच मला वाटत होतं. मी आत गेलो, रजिस्टरमध्ये नाव लिहिलं आणि तेवढ्यात रिसेप्शनवर बसलेल्या मॅडम म्हणाल्या, तुम्ही लेट आहात. बस, हे ऐकून माझं हृदय खाली पडलं. मी थोडा घाबरतच विचारलं, मॅडम, चान्स मिळेल का? त्या म्हणाल्या, पॅनल ठरवेल. मी वेटिंग एरियामध्ये बसलो. आजूबाजूला लोक तयारी करत होते. कोणी नोट्स वाचत होते, कोणी मॉक क्वेश्चन्स बोलत होते. आणि मी फक्त शांत बसलो होतो. डोक्यात नेगेटिव्ह थॉट्स सुरू झाले. तू नाही करू शकत, तुझं काही होणार नाही, इतके टॅलेंटेड लोक आहेत. तेवढ्यात मला पुन्हा त्या वृद्धाचं वाक्य आठवलं, स्वामी समर्थ आहेत. मी हलकेच डोळे बंद केले आणि पुन्हा एकदा, स्वामी समर्थ. आणि इथेच एक छोटासा ट्विस्ट झाला. माझं नाव अचानक अनाउन्स झालं. मी शॉक्ड झालो, कारण माझ्या आधी अजून 7-8 लोक होते. मी रिसेप्शनकडे पाहिलं. तीच मॅडम ज्यांनी मला लेट म्हटलं होतं. त्या म्हणाल्या, तुम्हाला पॅनलने आधी बोलवलं आहे.
मी लिटरली काही सेकंद काहीच बोलू शकलो नाही. मनात एकच विचार, हे कसं शक्य आहे? मी आत गेलो, पॅनलसमोर बसलो. 3 लोक, तिघेही सिरियस. पहिला प्रश्न, टेल मी अबाउट युअरसेल्फ. हा क्वेश्चन मी किती वेळा प्रॅक्टिस केला होता, पण त्या क्षणी माझं डोकं ब्लँक झालं. तुम्हालाही कधी असं झालंय का की सगळं माहीत असूनही त्या क्षणी काहीच आठवत नाही? तेच माझ्यासोबत होतं. मी थोडा अडखळत बोलायला सुरुवात केली, पण तेवढ्यात पॅडलमधला एक सर हसला आणि म्हणाला, रिलॅक्स, टेक युअर टाईम. तो स्माईल माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होता, कारण मी तर वर्स्ट एक्सपेक्ट केलं होतं. बाय द वे, जर तुम्ही अजूनही बघत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीकधी लाईफमध्ये अनएक्सपेक्टेड सपोर्ट मिळतो, पण त्यासाठी तुम्ही हार मानू नये. आणि हो, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण पुढे जे घडणार आहे ते तुम्हाला विचार करायला लावेल. मी खोल श्वास घेतला आणि पुन्हा मनात म्हटलं, स्वामी समर्थ. आणि मग मी शांतपणे बोलायला सुरुवात केली. पण खरी शॉक अजून बाकी होती, कारण पुढचा प्रश्न माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार होता. पार्ट 3 मध्ये तुम्हाला कळेल, पॅनलने असा कोणता प्रश्न विचारला ज्यामुळे सगळं अचानक बदललं. पार्ट 3. तो प्रश्न आजही आठवला की माझं हृदय जोरात धडधडतं. कारण तो फक्त एक इंटरव्ह्यू क्वेश्चन नव्हता, तो माझा आयुष्याचा आरसा होता. पॅनलमधल्या सरांनी माझ्याकडे सरळ पाहिलं आणि विचारलं, तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा फेलियर कोणता? बस, हा प्रश्न ऐकताच माझ्या डोक्यात एकदम सगळं फिरायला लागलं. कारण मी इतके फेलियर्स पाहिले होते की कोणता सांगू हेच कळत नव्हतं. तुम्हालाही कधी असं वाटतं का की फेलियर्स इतके आहेत की तेच तुमची ओळख बनतात? तसंच काहीसं माझ्यासोबत होतं. मी काही सेकंद शांत बसलो. पॅनल वाट बघत होता आणि त्या शांततेत माझ्या डोळ्यांसमोर सगळं फ्लॅशबॅक सुरू झालं. कॉलेजमध्ये झालेलं फेल, पहिल्या जॉब इंटरव्ह्यूमधलं रिजेक्शन, घरच्यांची अपेक्षा आणि स्वतःवरचा हरवलेला विश्वास. त्या क्षणी मी 2 ऑप्शन्समध्ये अडकलेलो होतो. एक, खोटं बोलणं, इम्प्रेस करण्यासाठी. दुसरं, सत्य सांगणं, जसं आहे तसं. आणि तेवढ्यात मनात पुन्हा एक आवाज आला, स्वामी समर्थ. मी डोळे थोडेसे बंद केले आणि ठरवलं, आज काहीही झालं तरी मी खोटं बोलणार नाही. मी सरळ पॅनलकडे पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली. सर, माझं सर्वात मोठं फेलियर म्हणजे मी स्वतःवर विश्वास ठेवणं सोडलं. हे बोलताना माझा आवाज थोडा थरथरत होता, पण शब्द मनापासून येत होते. मी पुढे सांगितलं, मी अनेक वेळा पडलो, पण खरी चूक ती नव्हती. खरी चूक होती पुन्हा उठण्याची हिंमत हरवणं. पॅनल शांत होता, कुणी काही बोलत नव्हतं. त्या काही सेकंदात मला वाटलं, बस, आता रिजेक्ट. पण तेवढ्यात एक अनएक्सपेक्टेड गोष्ट झाली. पॅनलमधल्या दुसऱ्या सरांनी हळूच मान हलवली, जणू ते म्हणत होते, कंटिन्यू. माझा कॉन्फिडन्स थोडा वाढला. मी पुढे बोललो, पण आज मी इथे बसलो आहे कारण मी पुन्हा एकदा प्रयत्न केला. आणि ऑनेस्टली सांगायचं तर मी अजून परफेक्ट नाही, पण मी प्रयत्न करणं थांबवलं नाही. रूममध्ये एक वेगळीच शांतता होती, जणू प्रत्येक शब्द त्यांना जाणवत होता. बाय द वे, जर तुम्हाला कधी असं वाटलं असेल की तुम्ही पुरेसे नाही, तर हे लक्षात ठेवा, तुमची स्टोरी अजून संपलेली नाही. आणि हो, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण पुढे जे घडणार आहे ते तुम्हाला गूजबम्प्स देईल. मी बोलून झालो आणि काही सेकंद शांतता. आणि मग 3ही पॅनल मेंबर्स एकमेकांकडे पाहू लागले. माझं हृदय लिटरली थांबल्यासारखं वाटत होतं. आणि तेवढ्यात त्यातल्या एक सरांनी एक असं वाक्य बोललं जे मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. पण ते वाक्य काय होतं आणि त्यानंतर काय घडलं ते तुमचं सगळं पर्स्पेक्टिव्ह बदलणार आहे. पार्ट 4 मध्ये तुम्हाला कळेल पॅनलनी असं काय म्हटलं ज्यामुळे माझं आयुष्य कायमचं बदललं.
त्या क्षणी रूममध्ये पूर्ण शांतता होती. माझं हृदय जोरात धडधडत होतं. आणि मग पॅनलमधल्या त्या सरांनी माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, तुझ्याकडे परफेक्ट आन्सर्स नाही आहेत, पण तुझ्याकडे ऑनेस्टी आहे. हे ऐकून मी लिटरली काही सेकंद काहीच बोलू शकलो नाही. ते पुढे म्हणाले, स्किल्स शिकवता येतात, पण अशी प्रामाणिकता खूप कमी लोकांमध्ये असते. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या कमजोरीला माझी ताकद बनवलं होतं. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमच्यात काहीच खास नाही, पण कदाचित तुमच्यातलं सगळ्यात खास तुम्हालाच दिसत नाही? पॅनलमधल्या दुसऱ्या सरांनी विचारलं, तुला माहीत आहे का आम्ही तुला आधी का बोलवलं? मी हळूच नो सर म्हटलं. ते म्हणाले, तुझा रेझ्यूम साधा होता, पण त्यात एक लाईन होते. मी कन्फ्यूज झालो. कोणती लाईन? ते म्हणाले, तू लिहिलं होतंस, आय मे नॉट बी द बेस्ट, बट आय विल नेव्हर स्टॉप ट्राईंग. त्या एका लाईनमुळे त्यांनी मला आधी बोलवलं होतं. आणि त्या क्षणी माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला, कारण ही लाईन मी रात्री उशिरा फुल कन्फ्युजनमध्ये लिहिली होती. ते पुढे म्हणाले, आम्हाला डिग्रीपेक्षा ॲटिट्यूड हवा आहे. आणि मग ते शब्द जे मी आयुष्यभर विसरणार नाही, वेलकम टू द टीम. बस त्या एका वाक्याने माझं सगळं आयुष्य बदललं. मी बाहेर पडलो, पण यावेळी तोच माणूस नव्हतो. आकाश तसंच होतं, रस्ता तसाच होता, पण मी बदललो होतो. मी शांतपणे चालत होतो आणि मनात एकच नाव पुन्हा पुन्हा येत होतं, स्वामी समर्थ. त्या दिवशी मला एक गोष्ट समजली, कधीकधी आपण सगळं कंट्रोल करू शकत नाही, पण आपण कोणत्या शक्तीवर विश्वास ठेवतो हे आपल्या हातात असतं. तो बसचा इन्सिडंट, ती फाईल पडणं, तो वृद्ध माणूस, हे सगळं रँडम नव्हतं. कदाचित कुणीतरी मला प्रिपेअर करत होता. बाय द वे, जर तुम्ही अजून इथेपर्यंत बघितलं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातही कधी ना कधी सगळं चुकीचं जाईल, पण तो शेवट नसतो, तो फक्त एक सेटअप असतो. आणि हो, मोस्ट पीपल वॉचिंग न अजून सबस्क्राईब केलेलं नाही. जर ही स्टोरी तुमच्या मनाला टच झाली असेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण अशा स्टोरीज फक्त ऐकण्यासाठी नसतात, त्या जगण्यासाठी असतात. शेवटी मी फक्त एवढंच सांगेल, जेव्हा सगळं बिघडतंय असं वाटतं, तेव्हा कदाचित सगळं योग्य ठिकाणी बसत असतं. फक्त एकदा मनापासून म्हणा, स्वामी समर्थ, कारण कधीकधी एक नावच पूर्ण आयुष्य बदलून टाकतं, हृदयाने.